अचलपूर येथे नुकतेच आदिवासी दिनाच्या निमित्ताने कृषी विभागासह वनवासी संस्थांनी रानभाज्यांचे स्टॉल लावले होते। सध्या पावसाळी दिवसांमध्ये रानावनासह डोंगरामध्ये विपुल रानभाज्यांचा सुकाळ आहे। सध्या फास्ट फूड सह ऑनलाईन खरेदीचा काळ असताना पावसाळ्यामध्ये शेत शिवारामध्ये उगवणाऱ्या रानभाज्यांना ग्रामीण भागात प्रथम प्राधान्य असल्याचे दिसून येते। प्रस्तुत प्रतिनिधीने शेत शिवाराचा फटका मारला असता शेतमजुरांसह कर्मचारी वर्गासह कधीही शिवाराकडे न फिरकणारा वर्गसुद्धा रस्त्याच्या कडेला उगवणारा तरोटा या वनस्पतीची पाने खुडताना दिसून आला। पावसाळा येताच बळीराजा खरीपाच्या पेरणीत व्यस्त असताना पेरणी आटोपल्यावर पिकांसह तण उगवते। ह्या तणातील काही वनस्पती रानभाजीसह औषधी गुणधर्माच्या असल्याने ग्रामीण भागामध्ये आहारात समाविष्ट केल्या जातात। पेरणीच्या सुरुवातीला वळवाच्या पावसाचे आगमन होताच वाघाटीच्या वेलावर वाघाटी फळांनी चांगले बाळसे धरलेले असते, तर जिवतीच्या वेलावर फुले उगवण्यास सुरुवात झालेली असते। मृग नक्षत्राच्या स्वागताकरिता फांदीच्या वेलांवरील कोवळी पाने खवय्यांना आकर्षित करतात। आद्रा, पुनर्वसू इथपर्यंत पिकांमध्ये तणाने आक्रमण केले असते। यामध्ये अंबाडी, चवळी, विंचू, कुंजर, आघाडा, माठ, करोळकसला, कुरडू, गोखरू, बोपली, कडूशेरणी, बांबूचे कोंब, झाडांच्या बुडामध्ये उगवलेले छत्रीच्या आकाराचे टेकोळे आणि ज्याला आपण सध्या मशरूम या नावाने ओळखतो असे हे टेकोळे, पीकवानातील भेंडी, बरबटीची कोवळी पाने, कळुसल्यास लागलेली इवली इवली कारली, डोंगरावर उगवणारी व शेपूप्रमाणे दिसणारी पीठ पापडा ह्या रानभाज्या आजही आवर्जून आणून आहारात वापरल्या जातात। कटुल्याची भाजी न खाणारा व नाक मुरडणारा तो करंटाच म्हणावा। सर्वांना हवीहवीशी आकर्षक कटुली वेलीवर लगडलेली असतात। ही कटुली विशेष करून काळ्या रानापेक्षा खडकाळ डोंगर रानात चांगली बहरतात। सर्व रानभाज्या औषधीयुक्त असल्याने किमान वर्षातून एकदा ह्या भाज्या खायलाच हव्या असे जाणकार सांगतात। म्हणूनच गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये 32 भाज्यांचा समावेश असतो। पूर्वी गावातील वृद्ध मंडळी रानभाजीस प्राधान्य देत असत। आज आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार युवा पिढीसुद्धा रानभाजीस प्राधान्य देत असल्याने आजीबाईचा बटवा सुखावला असल्याचे दिसून येते। सोबतच शेत शिवारातील विना कीटकनाशकांची निसर्गराजाने दिलेली बहुगुणी औषधी वनस्पती खुणावते एवढे निश्चितच। SCN न्यूज नेटवर्क परतवाडा आणि विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पथरोट येथून नितीन दुर्बुडे, नितेश दुबे तर परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।